हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ, आयर्विन पुलाची पातळी 26 फुटांवर। सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पाऊस आणि कोयना चांदोली धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी एका दिवसात तब्बल 10 फुटांनी वाढून 26 फुटांवर पोहोचली आहे। तर वारणा नदीनेही पात्र सोडलं असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता नदीपात्रावर दिसू लागला आहे। कोयना आणि चांदोली धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे। सांगलीतील कृष्णा नदीची पातळी एका दिवसात तब्बल 10 फुटांनी वाढून 26 फुटांवर पोहोचली आहे। त्यामुळे नदीवरील अनेक छोटे मोठे बंधारे पाण्याखाली गेले असून नदी दुथडी भरून वाहत आहे। दुसरीकडे वारणा नदीनेही पात्र सोडलं असून काही सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आले आहेत। नागरिकांनी नदीपात्र, पूल आणि पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आलं आहे। परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवलं जात आहे।